पण तो माझ्या दृष्टीनं मास्टर स्ट्रोक होता. त्यामुळे इंडो जॅपनीज फ्रेंडशिप सुरू झाली, पॉलिसीज बदलल्या आणि तिथं आता आपली वाट बघतात लोक. तो भाग एक कार्यानुभव म्हणजे इंटर्नशिप्स जो हॉस्पिटल्समध्ये मेडिकल स्टुडंटना मिळतो, तो कॉमर्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना उद्योगात मिळाला. त्यांनी जे आम्हाला शिकवलं त्यामुळे मी उद्योजक झालो. बरोबर. एकाची 5 दुकानं केली म्हणून मला आज बक्षीस मिळालं. ओके. आणि त्यांचं जर मी ऐकलं नसतं तर मी नुसता ग्रॅज्युएट झालो असतो. बरोबर. पण त्यांच्यामुळं आमच्यावर व्यापारी संस्कार झाले. मी विनंती करतो की तुम्ही पटापटा जपानी भाषा शिका. बरं. तुमचा पुढचा करिअरचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी संपेल. काय जपानच का? तेच सांगतो ना, 83 सरासरी आयुर्मान. बरं. युवा पिढी नाही. बरं. गेले 20 वर्ष निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ. बरोबर. आणि आपल्या मोदी साहेबांनी एक खूप चांगली गोष्ट केली. 2019 साली, मला वर्ष आठवत नाही, शिंजो आबे म्हणून जपानचे पंतप्रधान होते, त्यांना पद्मविभूषण दिलं. त्या दिवसापासून जपानची आपल्याकडे बघायची दृष्टी बदलली. त्या काळात मोदींवर टीका झाली की बाहेरच्या माणसाला तुम्ही पद्मविभूषण का दिलं, पण ते त्याच्या मागे एक धोरण होतं. आणि मी बघितलं की नरेंद्र मोदी या व्यक्तीबद्दल ते काय करतात त्याचे दूरगामी परिणाम कळायला वर्ष लागला. पण तो माझ्या दृष्टीनं मास्टर स्ट्रोक होता. त्यामुळे इंडो जॅपनीज फ्रेंडशिप सुरू झाली, पॉलिसीज बदलल्या आणि तिथं आता आपली वाट बघतात लोक तिथं. आणि अशा अनेक सर्व क्षेत्रामध्ये, फक्त IT नाही, सगळ्या क्षेत्रात जपानमध्ये संधी येतो. बरं. तर ते करा. तिसरं 33% जो मी सांगत होतो, तो भाग एक कार्यानुभव म्हणजे इंटर्नशिप्स जो हॉस्पिटल्समध्ये मेडिकल स्टुडंटना मिळतो, तो कॉमर्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना उद्योगात मिळाला पाहिजे. बरं. आणि त्यासाठी पुण्यात 2000 स्टार्टअप्स आहेत. बरं. म्हणजे ITतल्या लोकांना प्रॉब्लेम नाही आहे, पण इतर शिकणाऱ्या लोकांनी पण उद्योगात जावं. भोसरी, चाकणमध्ये शेकडो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत. बरं. तिथं तुम्ही जसे माणूस भीक मागतो तशी तुम्ही इंटर्नशिप मागा. बरं. आणि सांगा आम्हाला स्टायपेंड वगैरे काही नको, आम्हाला फक्त अनुभव द्या. ओके. आणि मी लोकांना सांगतो की कुठं नाही मिळालं तर तुमच्या शेजारच्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन बसा आणि तिथं दररोज 4 तास काम करा. तिथं तुम्हाला बी स्कूलमध्ये जे शिक्षण मिळणार नाही त्याच्यावर भारी शिक्षण तुम्हाला 6 महिन्यात तिथं मिळेल. अच्छा. आणि त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी 82 साली हिराबागेत टेबल टेनिस शिकायला जायचो. बरं. आणि आमचे सिद्धय्या सर म्हणून असायचे, उन्हाळी शिबिर होतं ते, त्यामुळे मी 6-8 आठवडेच होतो. पण तिथं एक मुलगा फक्त सोमवारी यायचा. बरं. मग ते मला आश्चर्य वाटायचं की हा सोमवारीच काय येतो, आणि आमच्याच सारखा वयाचा होता. मग एकदा त्यांनी सांगितलं की मी दुकानावर बसतो उरलेला वेळ. मग मी त्याला म्हटलं अरे सुट्टी आहे ना सध्या. तो म्हणला नाही, हिटलर रागवेल. तो आजोबांना हिटलर म्हणायचं. बरं. आणि त्यांचं ते दुकान होतं, आजोबांनी सुरू केलं होतं. आणि त्यांचा नियम होता की घरातल्या प्रत्येक व्यक्तीने दुकानात जाऊन बसायचं. बरं. आणि ते शाळा वगैरे हा एक भाग झाला, पण रोज बसायचं. आणि जेव्हा दुकानाला सुट्टी, तो सुट्टीचा दिवस, तो सोमवार होता. अच्छा. मग आमचं बोलणं झालं की आता त्या काळात मी जेम्स बॉन्ड फॅन होतो, अल्का टॉकीज जवळ होतो. मग आमचं ठरलं की शुक्रवारी एक नवीन सिनेमा येतोय, मग आपण दरबारमध्ये भेळ खायची. मग आम्ही संतोषला विचारलं की त्याला तरी येतो. मग तो म्हणला नाही, शुक्रवारी हिटलर आम्हाला क्रॉफर्ड मार्केटला मुंबईला घेऊन चाललेत आणि आम्हाला शॉपिंग कसं करायचं ते शिकवणार. ओके. आणि तो अक्षरशः रडवेला झाला. बरं. आणि तो त्या डोळ्यात अश्रू मी बघितले त्या काळी की त्याला आमच्याबरोबर मजा करायला यायची होती. पण ते आजोबांमुळे जमलं नाही. आणि त्यावेळेला तो आजोबांना हिटलर म्हणायचा. आता ह्या गोष्टीचा तो एक भाग झाला. दुसरा भाग साधारण मला वर्ष आठवत नाही, पण अराउंड 2016-17ला एका संस्थेनं मला बोलवलं होतं की उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार असं ते स्वरूप होतं. आणि तिथं उत्कृष्ट व्यापाऱ्यांना पुरस्कार दिले गेले. त्यातला एक व्यापारी येऊन मला म्हणाला, मला ओळखलं का? मी म्हटलं नाही ओळखलं. मग नंतर कार्यक्रमानंतर आम्ही चहापान घेत होतो, तिथं तो आला आणि तो म्हणाला मी संतोष. बरं. तो मुलगा. ओके. लक्षात. हा. मग मी त्याला पहिल्यांदा, मग आम्ही बोललो, मग घरी कोण असतं. मग मी त्याला प्रश्न विचारला की हिटलर कसे आहेत, तर तो रडायला लागला. त्याने मला फोटो काढून दाखवला. बरं. तो म्हणला मी त्यांचा फोटो घेऊन फिरतो. बरं. ते म्हणले ते गेले खूप वर्षापूर्वी, पण त्यांनी जे आम्हाला शिकवलं त्यामुळे मी उद्योजक झालो. बरोबर. एकाची 5 दुकानं केली म्हणून मला आज बक्षीस मिळालं. ओके. आणि त्यांचं जर मी ऐकलं नसतं तर मी नुसता ग्रॅज्युएट झालो असतो. बरोबर. पण त्यांच्यामुळं आमच्यावर व्यापारी संस्कार झाले. ओके. आणि त्यामुळे मी आहे तो त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी त्यांचा फोटो देवघरात लावलेला आहे. अच्छा. त्यांची त्यांची रोज पूजा करतो आणि माफी मागतो. बरं. की तुम्ही हयात होता तेव्हा मी दुस्वास केला, तुम्हाला हिटलर म्हणायचो, पण आज आम्ही जे आहोत ते सगळे तुमच्यामुळे. ओके. तर हे प्रॅक्टिकल नॉलेजचं हे उदाहरण आहे.